जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। सर, मतदारांसाठी ही प्रक्रिया राबवताना गणना प्रपत्र भरायचं आहे, तर ते नेमकं काय आहे, त्यामध्ये कशा पद्धतीने मतदारांनी माहिती भरली पाहिजे आणि मग ही सुविधा ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी अवेलेबल आहे का? आता सध्या मतदार यादीमध्ये असलेले प्रत्येक मतदारासाठी हे गणनापत्र तयार करण्यात आलेले आहे। त्यांच्यामध्ये 3 भाग असतात। पहिला भागामध्ये आता सध्या मतदार यादीमध्ये असलेले सर्व माहिती प्री प्रिंट करून त्यांच्यामध्ये उपलब्ध असणार आहेत। ते बरोबर आहेत का तपासण्यासाठी उपयोग पडेल। त्यांच्यामध्ये एक बारकोड सुद्धा आहे, ते बारकोड माहिती भरून घेण्यासाठी आहेत। आपल्याला फोटो बदलायचे असेल, छायाचित्र बदलायचे असेल तर बदलू शकतात। त्यांच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या नावाच्या जुळवणी मागच्या SIR मध्ये कुठे होते त्या माहिती देण्यासाठी आहेत। स्वतःच्या जुळवणी असेल तर आपण करून देऊ शकतात। समजा आपल्या नाव मागच्या वेळामध्ये नसेल तर आपण नवीन मतदार असू शकतात किंवा काही कारणामुळे आपल्या नाव नसू शकतात। तसा असेल तर आपण आपल्या आई वडील आजोबा आजीच्या माहिती आपण देऊ शकतात। ते गणनापत्राचा दुसरा भाग आहे। ते मिळालं तर चांगलं आहे। समजा काही कारणामुळे आपल्याला मॅपिंग करू शकलेले नाही, आपण तिसरा भाग आहे म्हणजे जुळवणी झाले नाही झाले, तिसरा भाग आहे त्याला आता सध्या आपले माहिती आपण द्यायची आहे। काय आपल्या नाव, आपल्या आईचे नाव, वडिलांचे नाव, त्यांचं कार्ड असेल तर इलेक्शन आई कार्ड असेल तर त्यांचे डिटेल्स महत्त्वाचं, आपल्या मोबाईल नंबर फार महत्त्वाचा आहे, जेणेकरून आपण आपले नाव आहेत का, आपल्या नावाचं कार्ड डाउनलोड करण्यासाठी उपयोग होऊ शकतात। हे सर्व कामासाठी आपल्या मोबाईल नंबर देणे महत्त्वाचे आहेत। आपल्याला इच्छुक असेल तर आपण आपल्या आधार नंबर देऊ शकतात। असा 3 भाग आहे। हे सर्व माहिती आपण भरावे आणि सही करून आमच्या बूथ लेवल ऑफिसरकडे द्यावे। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र।